रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडून जनतेच्या कामांचा होणारा खोळंबा आणि कागदपत्रे मिळावीत म्हणून 2 ते 3 महिने वाट पाहणे तसेच सर्वे व इतर कामे देखील वेळेत होत नसल्याने जनतेतून खदखद आणि संताप व्यक्त केला जात असतानाच लांजा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते राजेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी येथील भूमी अभिलेख कार्यालयावर धडक देण्यात आली। या कार्यालयात येणाऱ्या तालुक्यातील जनतेला वयोवृद्ध नागरिकांना वेळेत दाखले किंवा नकाशे मिळत नाहीत। एखादा दाखला मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर तो 2 ते 3 महिन्यांनी मिळतो। इतकी भयानक अवस्था या ठिकाणी असल्याचे सांगितले जात असतानाच या पार्श्वभूमीवर लांजा येथील सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सरपंच राजेश राणे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी भूमी अभिलेख कार्यालयावर काल धडक मारली। यावेळी या ठिकाणी ग्रामस्थांनी या भूमी अभिलेख कार्यालयाच्या भोंगळ कारभाराचा पाढाच वाचला। दरम्यान याबाबत पुढील 15 दिवसात कार्यवाही न झाल्यास आपण जनतेसोबत या कार्यालयाला टाळे ठोकू असा देखील इशारा राजेश राणे यांनी यावेळी दिलाय। 7 वेळा आम्ही येतोय, आम्ही सिनियर सिटीजन आहोत, आमचा पैसा आणि ह्या जातोय, पण ह्यांनी पोस्टर टाकलेले रेकॉर्ड आम्हाला मिळत नाहीत आणि पोस्टर टाकलेले जे पावती दाखवत आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला डबल पैसा द्यायची वेळ आलेली आहे। केरू राजी डोंगरकर ही नावाची केस आहे आणि आम्ही त्याच्यासाठी आज 2013 पासून ह्या ऑफिसमध्ये आम्ही केटे घालतोय। मी मुंबईवरून गावी आलेलो सर्वेसाठी, परंतु आज मी 8 दिवस झाले इथं आलेलो असताना आमच्या इथे 5-6 फेऱ्या राऊंड झाले, परंतु आम्हाला चलन साहेब अधिकारी तिथे उपस्थित नसल्या कारणाने आमचे हेळसांड होते। माझ्याप्रमाणे अनेक ह्या तालुक्यातील लोक झरिये बोला, उरुणा बोला, कुरंग बोला, अशा अन्य कुरंग झरी आपल्याकडे येत नाही, कुरंगपासून लोक इकडे येतात आणि हेळसांड होते। असे कितीतरी लोकांनाही सर्वसामान्य आमची ही परिस्थिती सर्वसामान्यांची का असेल हा मी ह्या सरकार मान्य लोकांना विनंती करतो, अधिकाऱ्यांना प्रतिनिधींना, तालुका प्रतिनिधींना विनंती करतो की कुठेतरी लोकांना योग्य तो न्याय मिळावा। ह्या हेळसांड होणं, लोकांची छळणूक होणं हे योग्य नाही। मी म्हणून आपल्या प्रतिनिधी आमदार, खासदार, इतर प्रतिनिधींना विनंती करतो की ह्याकडे कुणी आपण सर्वांनी लक्ष द्याल, एवढी लक्ष द्याल ही विनंती।